सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वीज निर्मिती केंद्र अंतर्गत येणाऱ्या दीपनगर कामगार वसाहतीतील झाडांच्या मोजणीसाठी तब्बल 77 लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचा धक्कादायक आरोप समोर आलाय। विशेष म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष झाडांची लागवडच झालेली नाहीये। त्या परिसरातील झाडांची मोजणी करण्यासाठी एवढा मोठा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा होत असल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। दीपनगर कामगार वसाहतीमध्ये नेमकी किती झाडे आहेत, त्यांची संख्या, स्थिती आणि देखभाल यासाठी प्रशासनाकडून स्वतंत्र टेंडर प्रक्रिया राबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या टेंडरची एकूण किंमत सुमारे 77 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झाडांची लागवडच नसताना एवढा खर्च कसा करण्यात आला असा सवाल नागरिक आणि कामगार संघटनांकडून उपस्थित केला जातोय। स्थानिक नागरिकांच्या मते काही वसाहतींमध्ये मोजणीसाठी दाखवलेली झाडे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाहीये। त्यामुळे हा प्रकार केवळ आर्थिक अनियमिततेचा नसून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नसलं तरी संपूर्ण टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि कामगारांकडून केली जात आहे। दरम्यान या कथित गैरव्यवहारामुळे भुसावळ वीज निर्मिती केंद्र प्रशासन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून आगामी काळात या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बातमी संदर्भात जनसंपर्क अधिकारी संदीप वाघ यांना संपर्क केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाहीये। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ।